नमस्कार. आज आपण करूया चमचमीत अशी सोया बिर्याणी. ज्यासाठी मी इथे 1 कप सोया गरम पाण्यामध्ये अर्ध्या तासासाठी छान भिजवून घेतलेत. अर्ध्या तासाने ह्यातलं सगळं पाणी निथळायचं आहे. ह्याला असं छान पिळायचं आहे आणि ह्याचे छोटे छोटे तुकडे करून घ्यायचे आहेत. आता याला मॅरिनेट करण्यासाठी मी लसूण आणि आलं असं ठेचून घेतलं आहे. 4 चमचे दही घालायचे. दह्यामुळे हे अगदी छान मॉइस्ट राहतात. त्यामध्ये पावडर मसालेही घालूया, ज्यामध्ये 1 चमचा धण्याची पावडर, जिऱ्याची पावडर, लाल मिरची पावडर, मालवणी मसाला, हळद आणि मीठ घालायचे. त्याचबरोबर अर्धा लिंबाचा रस, 2 हिरव्या मिरच्या आणि कोथिंबीर घालून याला अर्ध्या तासासाठी मॅरिनेट होऊ द्यायचे. आता आपण राईसची तयारी करूया. मी इथे पाणी गरम करत ठेवले. त्यामध्ये 2 तेजपत्ता, 1 चमचा जिरं आणि काही खडे मसाले या स्ट्रेनरमध्ये घातलेत, म्हणजे ते दाताखाली येणार नाहीत. आता आपण 2 मोठे चमचे मीठ घातले, 4 चमचे तेल घातले आणि ह्या पाण्याला छान उकळी आली की यामध्ये अर्धा तास सोक करून ठेवलेला जो राईस आहे तो घालायचा आहे. साधारण 7 ते 8 मिनटं लागतात आपल्याला भात 90% शिजण्यासाठी. आता बघा भात आपला झालेला आहे. त्याला गाळून घेऊया आणि ह्यातलं जे स्ट्रेनर आहे ते काढून घेतलं की आपले जे खडे मसाले आहेत त्याचा फ्लेवर भातात उतरला आहे आणि भात आपला छान तयार झालेला आहे. आता आपण फोडणी करून घेऊया. पॅनमध्ये 2 चमचे तेल, कढीपत्ता आणि जिरं घातलं आहे आणि एक मोठा कांदा स्लाईस करून घेतला आहे. तो व्यवस्थित परतून त्यामध्ये आलं आणि लसूण जे ठेचून घेतलेलं ते घालायचं आहे आणि 2 चमचे हा मीठ मसाला घातला आहे. त्यामुळे आपल्या बिर्याणीची चव खूप छान येते. एक मोठा टोमॅटो आणि अर्धी वाटी दही व्यवस्थित परतून घ्यायचं आहे आणि यामध्ये मॅरिनेट केलेले हे जे सोया आहेत ते घालायचे आहेत. छान परतायचे आहेत आणि 5 मिनटं याला वाफवून घ्यायचं आहे. तुम्ही बघताय ह्याला अंगचं एक पाणी सुटलेलं आहे आणि ग्रेव्हीसाठी आपल्याला जर पाणी हवं असेल तर आपण जे राईस आपण जेव्हा स्ट्रेन करतो ते जे पाणी असतं ते घालायचं आहे. त्यामध्ये आपल्याला मीठही असतं आणि छान खड्या मसाल्याचा सगळा फ्लेवरही असतो. मी इथे गॅसवर तवा ठेवला आहे, त्यावर हे पॅन ठेवलं आहे आणि आपण जे लेयर आहेत बिर्याणीचे ते करून घ्यायचे आहेत. मी इथे थोडे काजू तळून घेतले आहेत तुपात आणि कोथिंबीर आणि हे जे तूप आहे तळलेलं म्हणजे काजू तळलेलं ते घालायचं आहे आणि थोडा बिर्याणी मसाला घालून ह्याला 15 मिनटासाठी असंच मीडियम फ्लेमवर दम देऊन द्यायचं आहे. आता बघा आपली बिर्याणी छान तयार झालेली आहे. तुम्ही नक्की करून बघा चमचमीत अशी ही सोया बिर्याणी. धन्यवाद.